पनवेलमध्ये मनसेचे शहराध्यक्ष योगेश चिलेंकडून डान्स बारवर दगडफेक, योगेश चिलेंसह 15 जणांवर गुन्हा दाखल। रायगडमध्ये सर्वात जास्त डान्स बार असल्याचं राज ठाकरेंनी केलं होतं विधान। राज ठाकरेंनी सांगितलेल्या मुद्द्यांची अंमलबजावणी करणं ही मनसैनिकांची जबाबदारी। मनसैनिकांच्या पनवेलमधील बारवरील दगडफेकीनंतर संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। मराठी आली पाहिजे, मात्र भाषेच्या नावानं हिंसा होत असेल तर त्यावर कारवाई करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दोन्ही ठाकरेंना इशारा। निशिकांत दुबे महाराष्ट्रात आल्यास स्वागत करू, कोणी विरोध केल्यास कायद्यानुसार कारवाई होईल। मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। राजकीय मजबुरी असल्यानं दोघे ठाकरे बंधू एकत्र बीएमसी निवडणुकांमध्ये माहितीच जिंकणार। फडणवीसांचं विधान। तर विधान भवनात उद्धव ठाकरेंना मस्करीत म्हटलं, आता ऑफर देण्याचा काही प्रश्न नाही, फडणवीसांचं स्पष्टीकरण। भर कार्यक्रमात राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांची ग्रामसेवकाला कानशिलात मारण्याची धमकी। आमदार रोहित पवारांकडून हा व्हिडिओ ट्विट। तर जनतेच्या कामासाठी त्रागा होता, बोर्डीकरांचं यावर स्पष्टीकरण। सामाजिक न्याय भवनाच्या वसतिगृहासाठी 5, 10 आणि 15 कोटी कितीही मागा, लगेच मंजूर करतो। सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जात आहे। मंत्री संजय शिरसाट यांच्या विधानानं आता नव्या वादाची चिन्ह।